विद्यार्थी आयुष्यात कितीही मोठा झाला, उच्च पदावर पोहोचला किंवा उद्योग क्षेत्रात यशस्वी झाला, तरीही तो शिक्षकांसाठी आणि विद्यालयासाठी विद्यार्थीच राहतो. विद्यालयाशी निष्ठा राखणारा विद्यार्थीच खरा गुणवान, असे प्रतिपादन जिजामाता विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश ठोसरे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायक पंचाळ होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव पंजाबराव हाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायक गायकी, माजी प्राचार्य डी.एन. पांचाळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिजामाता विद्यालयात 1994च्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. हा मेळावा घ्यावा ही संकल्पना स्वर्गीय हरिश्चंद्र काटे यांची होती, मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे तो पुढे ढकलावा लागला. त्याच संकल्पनेला पुन्हा उजाळा देत जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शिवदास रेंढे आणि प्रदीप तुपकर यांनी मेळाव्याचा प्रस्ताव मांडला आणि माजी सर्व विद्यार्थ्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. मनोगत व्यक्त करताना शिवदास रेंढे म्हणाले, आपण समाजाला काय देतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वर्गीय हरिश्चंद्र काटे उद्योगपती झाले तरी त्यांचा साधेपणा, आपुलकी आणि मदतभाव आजही स्मरणात आहे. तसेच स्वर्गीय सिद्धेश्वर लहाणे यांच्या निधनानंतर घरची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वंदना लहाणे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. सत्कार कार्यक्रमात हार तुरे शाली यांना फाटा देत ग्रामगीता भेट देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. स्वर्गीय हरिश्चंद्र काटे यांच्या पत्नी हर्षा काटे, स्वर्गीय सिद्धेश्वर लहाणे यांच्या पत्नी वंदना लहाणे तसेच दिवंगत शिक्षकांच्या कुटुंबियांचा साडी चोळी देऊन गौरव करण्यात आला. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रदीप तुपकर, शिवदास रेंढे, कैलास काटे, भुजंग गिरी, रवी काटे, गजानन पंचाळ आणि सुखदेव गव्हाणे यांनी परिश्रम घेतलेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.